नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2025च्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या डेट्स आलेल्या आहेत, त्याचबरोबर एक्झामची डेटसुद्धा आलेली आहे, त्याचबरोबर रिझल्टची डेटसुद्धा टेंटेटिव्ह NTA आपल्या वेबसाईटवर जाहीर केलेली आहे। आता ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्सचा। नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, डॉक्युमेंटचे फॉर्मॅट कशा प्रकारे असले पाहिजेत, त्याचबरोबर डॉक्युमेंटच्या साईज कशा प्रकारे असल्या पाहिजेत, या संदर्भात डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला आम्ही सुरुवात केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना आमचं ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस घ्यायचा असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तो कोर्स परचेस करून घेऊ शकता। आणि ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑफलाईन काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे नीट 2025 रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स डिटेल ॲनालिसिस, म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि त्यांचे फॉर्मॅट कशा प्रकारे असले पाहिजेत याविषयी आपण डिस्कस आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आता पाहूयात की कोणकोणते डॉक्युमेंट्स नीटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आवश्यक आहेत। जर आपण बघितलं तर 2 मोबाईल नंबर आणि ईमेल ID, म्हणजे याच्यामध्ये एक स्टुडंटचा मोबाईल नंबर, पॅरेंटचा मोबाईल नंबर, स्टुडंटचा ईमेल ID आणि पॅरेंटचा ईमेल ID। शक्यतो विद्यार्थ्यांनी आपलेच म्हणजेच आपलाच मोबाईल नंबर आणि आपल्या पॅरेंट्सचाच मोबाईल नंबर आणि ईमेल ID या ठिकाणी फॉर्म भरत असताना वापरायला पाहिजे। आणि जो नंबर तुम्ही आत्ता या ठिकाणी द्याल किंवा जो ईमेल ID तुम्ही आत्ता नीटचा फॉर्म भरत असताना द्याल तर त्याच्यावरच काही महत्त्वाचे NTA कडून मेल जर विद्यार्थ्यांना केले तर त्याच मेल IDवर विद्यार्थ्यांना ते मिळत असतात। शक्यतो हे मेल ID आणि मोबाईल नंबर शक्यतो पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस होईपर्यंत विद्यार्थ्यांनी हे बदलू नये, त्यामुळे हे देत असताना अत्यंत काळजीपूर्वक एक आपला स्टुडंट म्हणजे कॅन्डिडेटचा स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID आणि पॅरेंट्सचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID या ठिकाणी विद्यार्थ्यांना वापरायचा आहे। त्याच्यानंतर कॅन्डिडेट पासपोर्ट फोटो, त्याचबरोबर पोस्टकार्ड साईज फोटो असे 2 विद्यार्थ्यांना या ठिकाणी लागणार आहे। त्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाईडमध्ये डिटेल पाहणार आहोत की फोटोचे फॉर्मॅट कशा प्रकारे असले पाहिजेत। त्याच्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर आणि फिंगर अँड थंब इम्प्रेशन हे सुद्धा लागणार आहे। कॅटेगरी सर्टिफिकेट ऑप्शनल ठेवलेलं आहे, म्हणजेच असेल तर ठीक, नसेल तरी काही काळजी करायचं कारण नाही, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन दिलेला आहे, ऑप्शनल आहे कॅटेगरी सर्टिफिकेट। त्याच्यानंतर 10th मार्कशीट आणि 10th सर्टिफिकेट असे दोन्ही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना लागणार आहेत। त्याच्यानंतर आयडेंटिटी प्रूफ द्यायचा आहे, याच्यामध्ये विद्यार्थी आधार कार्ड, डिजिलॉकर, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वोटर ID कार्ड, बँक पासबुकसुद्धा विद्यार्थी आयडेंटिटी याच्यामध्ये देऊ शकतो। अपार ID सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। अपार ID मॅन्डेटरी नाही, जर तुमच्याकडे अपार ID नसेल तरी तुमचा फॉर्म त्या ठिकाणी पुढे जाणार आहे, त्याच्यामुळे अपार ID सुद्धा मॅन्डेटरी नाही, असेल तर त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता। त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफ विद्यार्थ्यांना द्यायचा आहे, याच्यामध्ये आधार कार्ड विद्यार्थी वापरू शकतो किंवा आपलं डोमासाईल या ठिकाणी वापरू शकतो। त्याच्यानंतर 12वीचं मार्कशीट किंवा फर्स्ट अपेरिंग असेल यावर्षी विद्यार्थी तर 12वीचं हॉल तिकीट त्या ठिकाणी चालणार आहे। त्याच्यानंतर PWD सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल, एवढे बेसिक डॉक्युमेंट नीटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागणार आहेत। आता आपण डिटेल एका डॉक्युमेंट्सविषयी डिटेल डिस्कशन करूयात। सुरुवात करूयात फोटोग्राफ्सपासून। अगोदरच सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना 2 फोटोग्राफ लागणार आहेत, एक आहे पासपोर्ट साईज फोटो आणि दुसरा फोटो आहे पोस्टकार्ड साईज। पोस्टकार्ड साईज फोटो हा पासपोर्ट साईज फोटोपेक्षा थोडासा मोठा, त्याचा स्टँडर्ड दिलेला आहे 4x6। जर तुम्ही फोटोग्राफरकडे गेलात तर या स्टँडर्डमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फोटो काढायचा आहे आणि दोन्ही फोटो 1 जानेवारी 2025च्या नंतरचे असले पाहिजेत। फोटोवर कॅन्डिडेटचं नेम मेन्शन असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या दिवशी हा फोटो काढलेला आहे ती डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि तुमचा फोटो 1 जानेवारी 2025च्या नंतरचा असला पाहिजे, असं NTA आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सांगितलेलं आहे। फोटोची साईज आहे 10 KB ते 200 KB JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फोटो त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे।
फोटोमध्ये काही फीचर्स असायला हवेत का याविषयी NTA ने काही स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत. 80% फेस कव्हरेज म्हणजेच तुमचा फोटो हा 80% तुमचं फेस कव्हरेज असलं पाहिजे, म्हणजे तुमचा चेहरा 80% फोटोवर आला असणं गरजेचं आहे. आणि तुमचे दोन्ही कान फोटोमध्ये दिसले पाहिजेत. फोटोचा बॅकग्राऊंड व्हाईट बॅकग्राऊंड असला पाहिजे, म्हणजे जेव्हा तुम्ही फोटो काढायला जाल तर एक काळजी घ्यायचं आहे की आपले दोन्ही कान फोटोमध्ये दिसत आहेत, आपला 80% चेहरा येतो आहे आणि माझ्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शुड नॉट बी विथ कॅप ऑर गॉगल्स, म्हणजे टोपी किंवा गॉगल घालून काढलेला फोटो त्या ठिकाणी नसावा असं NTA ने सांगितलेलं आहे. चष्मा चालणार आहे का, तर चष्मा चालणार आहे. जर विद्यार्थी रेग्युलर चष्मा यूज करत असेल तर तुम्ही चष्मा घालून सुद्धा फोटो काढू शकता. गॉगल्स आणि कॅप या ठिकाणी चालणार नाहीत. त्याच्यानंतर फोटोला अटेस्टेड करणं सुद्धा गरजेचं नाही, म्हणजे फोटो तुमची साईन वगैरे असं काही करण्याची आवश्यकता नाही. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना केलेली आहे की विद्यार्थ्यांना 6 ते 8 पासपोर्ट फोटो काढायला सांगितलेले आहेत आणि 4 ते 6 पोस्टकार्ड साईज फोटो काढायला सांगितलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही जो फोटो काढाल तोच फोटो तुम्हाला एक्झामच्या दिवशी सुद्धा लागणार आहे. अटेंडन्स सीटवर तोच फोटो तुम्हाला द्यायचा आहे आणि शक्यतो तोच फोटो तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया, जेवढी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्या दरम्यान लागणाऱ्या जिथे जिथे फोटो लागेल तिथे तिथे तुम्हाला हा फोटो वापरता येईल. त्यामुळे NTA ने सांगितलेलं आहे की पासपोर्ट साईज फोटो हे 6 ते 8 कॉपीज तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि पोस्टकार्ड साईज फोटो जवळपास 4 ते 6 पोस्टकार्ड साईज फोटो विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड करत असताना जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी आपल्या PC मध्ये किंवा मोबाईलमध्ये फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी याचा JPG फॉर्मॅट तुम्ही स्कॅन करून केलेला आहे आणि हे सेव्ह करत असताना त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. सेव्ह करताना फाईलला काय नाव द्यायचं आहे, स्टुडंट नेम फर्स्ट 2 कॅरेक्टर अंडरस्कोर फोटो असं नाव द्यायचं आहे. म्हणजे फोटो सेव्ह करत असाल तर कसं नाव द्यायचं आहे. समजा माझं नाव अंकुश आहे तर माझ्या नावाचे 2 कॅरेक्टर AN मी घेतलेलं आहे आणि मी पासपोर्ट साईज फोटो सेव्ह करतोय तर या ठिकाणी मला फोटो असं लिहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे फाईल त्या ठिकाणी सेव्ह करून नंतर NTAचा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही नीटचा फॉर्म भराल शेवटी डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. पोस्टकार्ड साईज फोटो कसा सेव्ह कराल तर या ठिकाणी तुम्ही AN लिहाल आणि पुढे लिहाल पोस्टकार्ड फोटो. अशा प्रकारे तुम्हाला फाईल सेव्ह करून अपलोड करायचं आहे. हे झालं फोटोविषयी. आता पुढे जाऊयात सिग्नेचर विषयी. सिग्नेचरची साईज सांगितलेली आहे 4 KB ते 30 KBच्या JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही सिग्नेचर त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे तुमची. फुल साईन इन रनिंग हँडरायटिंग, म्हणजे आत्ता तुमचं जसं हँडरायटिंग आहे त्याच्यामध्ये तुमची पूर्ण साईन असलेली पाहिजे. संपूर्ण जे काही साईनमधले लेटर आहेत नॉट इन कॅपिटल लेटर्स, म्हणजे संपूर्ण लेटर जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण कॅपिटल असू नये. म्हणजे माझं नाव अंकुश आहे तर पूर्ण मी कॅपिटलमध्ये असं नाही करू शकत, तर मला माझी रनिंग जी साईन आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि साईन कशावर करायची आहे, व्हाईट पेपरवर तुम्हाला साईन करायची आहे. ब्लॅक इंक पेन म्हणजे काळ्या पेननी तुम्हाला ही शाई करायची आहे. शक्यतो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जेल पेन वापरू नका. रेग्युलर आपला जो काही ब्लॅक पेन येतो त्या पेननी त्या ठिकाणी साईन एका व्हाईट पेपरवर म्हणजे पांढऱ्या कागदावर, प्लेन पांढऱ्या कागदावर करायचं आहे आणि त्याचा फोटो घेऊन तुम्हाला हे JPG फॉर्मॅटमध्ये आपल्या PC मध्ये किंवा ज्या मोबाईलवरून फॉर्म भरत असाल तर मोबाईलमध्ये शक्यतो फॉर्म भरणं टाळा, त्या ठिकाणी अडचणी येतात. PC मध्येच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. आणि ही फाईल कशी सेव्ह करायची आहे, नावाचे 2 कॅरेक्टर अंडरस्कोर आणि सिग्नेचर अशा प्रकारे सेव्ह करून फॉर्मच्या डॉक्युमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला अपलोड करायचं झालं. हे झालं साईन विषयी. आता पुढे जाऊयात फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन, म्हणजेच तुमच्या बोटाचे आणि अंगठ्याचे ठसे, म्हणजे 10च्या 10 8 तुमचे बोटं आणि 2 अंगठा याचे ठसे तुम्हाला द्यायचे आहेत. ब्ल्यू इंक पॅडमध्ये तुम्हाला संपूर्ण बोटं त्या ठिकाणी पुट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर प्लेन व्हाईट पेपरवर त्याचा ठसे अशा प्रकारे तुम्हाला उमटवायचे आहेत. क्लिअर या ठिकाणी संपूर्ण तुमचे फिंगर्स आणि थंब या ठिकाणी दिसत आहेत. आता याची साईज काय सांगितलेली आहे, 10 KB ते 200 KBच्या JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. लेफ्ट हँड राईट हँड फिंगर्स अँड थंब म्हणजेच 10च्या 10 तुमचे म्हणजेच 8 बोट आणि 2 अंगठे जे आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि फाईल कशा प्रकारे सेव्ह करायची आहे, नावाचे 2 लेटर अंडरस्कोर फिंगरप्रिंट अशा प्रकारे फाईल तुमच्या PC मध्ये सेव्ह करून तुम्हाला
डॉक्युमेंट सेक्शनमध्ये ती अपलोड करायची आहे। त्याच्यानंतर पुढे जाऊयात, अदर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत महत्त्वाचे। क्लास 10 सर्टिफिकेट लागणार आहे। आता या ठिकाणी जर विद्यार्थी SSC बोर्डाचा असेल किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा असेल तर त्यांना 2 सर्टिफिकेट दिले जातात। एक मार्कशीट विद्यार्थ्याचं दिलं जातं आणि दुसरं आहे विद्यार्थ्याला सर्टिफिकेटसुद्धा दिलं जातं। ग्रामीण भागामध्ये आपण याला सनदसुद्धा म्हणतो, सनदसुद्धा दिली जाते आणि हे दोन्ही तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत। जर विद्यार्थी CBSE बोर्डाचा असेल तर दोन्ही ठिकाणी विद्यार्थी एकच सर्टिफिकेट अपलोड करू शकतो, कारण त्यांना त्या ठिकाणी एकच मिळत असतं। स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना हे 2 मिळतात, दोन्ही त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। क्लास 10 सर्टिफिकेट, क्लास 10 मार्कशीट आणि याला फाईल सेव्ह करत असताना हे PDF फॉर्मॅटमध्ये लागणारे डॉक्युमेंट्स आहेत। इथे जे आहेत सगळे PDF फॉर्मॅटमध्ये लागणारे डॉक्युमेंट आहेत आणि याची साईज त्यांनी सांगितलेली आहे 50 KB ते 300 KB PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे। फक्त आयडेंटिटी प्रूफ जो आहे तो JPG सुद्धा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे। क्लास 10 मार्कशीट, क्लास 10 सर्टिफिकेट सेव्ह कसं करायचं आहे, नावाचे 2 कॅरेक्टर अंडरस्कोर क्लास X सर्टिफिकेट, नावाचे 2 कॅरेक्टर अंडरस्कोर क्लास X मार्कशीट, अशा प्रकारे तुम्हाला सेव्ह करून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर PWD सर्टिफिकेट, विद्यार्थी अपंग किंवा दिव्यांग असेल तर PWD सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। जिल्हा लेवलचं सिव्हिल सर्जनचं PWD सर्टिफिकेट सध्या तुम्ही नीट एक्झाम देईपर्यंत वापरू शकता। जेव्हा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी वेगवेगळे सेंटर दिले जातील, त्यानंतर व्हेरीफाय तुम्ही त्या ठिकाणी करून ॲडमिशन प्रोसेससाठी वेगळं सर्टिफिकेट, व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सेंटरवरचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे। त्याच्यानंतर आहे ॲड्रेस प्रूफ, या ठिकाणी ॲड्रेस प्रूफमध्ये तुमचं आधार पण देऊ शकता, तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट पण देऊ शकता। त्याचबरोबर कॅटेगरी सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल, म्हणजेच विद्यार्थी सेंट्रल लेवलची NTA ही संस्था असल्यामुळे या ठिकाणी OBC, SC, ST, EWS, जनरल अशा 5 कॅटेगरी आपल्याला त्या ठिकाणी दिसतील। जनरलच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, परंतु बाकी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत यांना कॅटेगरी सर्टिफिकेट त्या ठिकाणी विचारलेलं आहे। जर विद्यार्थ्याकडे नसेल तरी ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, अशा प्रकारचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हे ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल तरी तुमचा फॉर्म त्या ठिकाणी थांबणार नाही, तुमचा फॉर्म त्या ठिकाणी कंप्लीट तुम्ही करू शकता। कॅटेगरी सर्टिफिकेट ऑप्शनल आहे, असेल तर अपलोड करा, नसेल तर याची तेवढी आवश्यकता त्या ठिकाणी नाही। डॉक्युमेंट सेक्शनमध्ये सुद्धा याला ऑप्शनल असं लिहिलेलं आहे, असेल तर तुम्ही अपलोड करू शकता। जर तुम्ही अप्लाय केला असेल, त्याची रिसिप्ट घेतली असेल तर रिसिप्टसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू शकता। हे कॅटेगरी सर्टिफिकेटच्या बाबतीत झालेलं आहे आणि कशा प्रकारे फाईल सेव्ह करायचे आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी लिहिलेलं आहे। तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी लागणार आहेत। प्रत्येक जे काही फीचर्स आहेत, प्रत्येक डॉक्युमेंटचे काही की आहेत त्यांनी सांगितलेले आहेत, इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सुद्धा दिलेले आहेत, विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कॅटेगरी सर्टिफिकेट। कॅटेगरी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तरी घाबरण्याचं काही कारण नाही। कॅटेगरी सर्टिफिकेट NTAने ऑप्शनल ठेवलेलं आहे, डॉक्युमेंट्स अपलोडिंगमध्ये सुद्धा ऑप्शनल ठेवलेलं आहे। असेल तर त्या ठिकाणी अपलोड करा, कारण या ठिकाणी जर आपण ॲडमिशनचे रूल बघितले तर कॅटेगरी हे जेव्हा सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपण भाग घेतो त्यावेळेस सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना लागत असतं आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे 1 एप्रिल 2025च्या नंतरचं मागत असतात। त्यामुळं या ठिकाणी थोडासा गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण आत्ताच विद्यार्थ्यांनी काढलं तर पुन्हा 1 एप्रिल नंतर विद्यार्थ्यांना काढण्याची आवश्यकता आहे का, असाही प्रश्न येऊ शकतो। त्याच्यामुळं जुनं असेल तर जुनंसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुम्ही अप्लाय केलं असेल त्याची रिसिप्ट असेल ती सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा दोन्ही नसतील तरीही तुम्ही तुमचा फॉर्म कंटिन्यू करू शकता, याबद्दल काळजी करण्याचं काही कारण नाही। अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स आहेत। संपूर्ण डिटेल आणखी वाचायचे असेल तर नीटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन संपूर्ण डिटेल वाचू शकतो। डॉक्युमेंटचे स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेले आहेत, किती KB मध्ये असले पाहिजेत हे सगळं विद्यार्थ्यांनी अगोदर सगळी डॉक्युमेंटची तयारी करायची आहे आणि नंतर फॉर्म भरण्याला विद्यार्थी त्या ठिकाणी सुरुवात करू शकतात। नीटचा एक्झॅक्ट फॉर्म कशा प्रकारे आहे, कोणकोणते डिटेल्स त्या ठिकाणी विचारलेले आहेत हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत शेअर करणारच आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील
तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर, आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.